नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 26 जुलै 2024 करताचा संपूर्ण राशिफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची षष्टी आहे. नक्षत्र उत्तर भाद्रपदा आहे. योग सुपरमा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:34 ते 9:14 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिकाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:53 ते 12:33 आणि यमगंड काळ दुपारी 3:52 ते 5:32 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र राहू बरोबर युतियोग करणार आहे. शुक्राबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. गुरुबरोबर लाभयोग करणार आहे. आजच्या दिवशी रवी आणि मंगळाचा लाभयोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा राहू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. द्वितीयातला मंगळ आणि चतुर्थातला रवी हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमच्यावर चीटिंग किंवा फसवणूक होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. घरातल्या व्यक्तींसाठी काही खर्चसुद्धा करावे लागतील. एकंदरीत दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा राहू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी काय अनपेक्षित उत्तम लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या दिसून येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जी महत्त्वपूर्ण कामं आहेत जी होत नाही ज्याच्याबद्दल प्रश्न आहेत अशी कामं जरूर हाती घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या राहू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातला मंगळ आणि द्वितीयातल्या रवी हे परस्पर लाभयोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी ते तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे सहकर्मी आणि वरिष्ठ यांच्याबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवाद होऊ शकतील. काळजी घ्या. काही लाभ तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भात मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा राहू बरोबर हा चंद्र युतियोग होणार आहे. तुमच्या राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. लाभातला गुरु, लाभातला मंगळ आणि तुमच्या राशीतला रवी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. इंट्युशन्स वगैरे जास्त होईल. कुठल्याही प्रकारचे लॉंग टर्म चे जे निर्णय आहेत ते अजिबात घेऊ नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्याच्यावर कुठे बाय फॅमिली जाण्याचा योग संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काय तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्याकडे तुम्हाला काही सल्ले मिळतील. महत्त्वपूर्ण काही घटना घडामोडी आर्थिक संदर्भात होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा राहू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे.
व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातला मंगळ आणि व्ययातला रवी हे परस्पर लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजचा जो दिवस आहे, कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं करू नका, सुरुवात करू नका, महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भात निर्णय घेऊ नका, महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करू नका, कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास निर्माण होतील की त्याचं रिझनिंग किंवा कारण लवकर समजणार नाही. याचप्रमाणे झटपट पैशाच्या मागे अजिबात लागू नका, तुमचे अंदाज संपूर्णपणे चुकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल, कामाच्या संदर्भात फिरणं जास्त होईल. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा राहू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आजच्या दिवशी भाग्यातला मंगळ आणि लाभातला रवी हे सुद्धा लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असून तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजाचे प्रसंग उत्पन्न होतील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्याबरोबर भेटीगाठी होतील. काही चांगले लाभसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटनांमुळे घडू शकतील. एकंदरीत आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा राहू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातला मंगळ आणि दशमातला रवी हे परस्पर लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे तुम्हाला आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास लोक करू शकतील की ज्याचं कारण नेमकं समजणार नाही. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटनावणी घडू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या राहू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. याचप्रमाणे भाग्यातला रवी आणि सप्तमातला गुरु, सप्तमातला मंगळ हे परस्पर लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर मिसअंडरस्टँडिंग गैरसमजामुळे नातेसंबंधावरती परिणाम होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे तुम्ही जर का शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे शॉर्ट टर्ममधील ट्रेड आजच्या दिवशी अजिबात करू नका. तुमचे अंदाज संपूर्णपणे चुकू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर पुढे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तुमचा आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा राहू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातला मंगळ आणि अष्टमातला रवी हे परस्पर लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंधामध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. गैरसमजामुळे गोष्टी टोकाच्या होण्याची शक्यता राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. मात्र आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा राहू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या गुरुबरोबर लाभ योग करणार आहे. पंचमातला मंगळ आणि सप्तमातला रवी हे परस्पर लाभ योग करणार आहेत. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करून होताना दिसेल. आजच्या दिवशी काय अनपेक्षित विचार तुमच्या मनात येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा राहू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे.
चतुर्थातला गुरु आणि षष्ठातला रवी हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार छोटे असेल किंवा मोठे अजिबात करू नका. तुमचा अंदाज संपूर्णपणे चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. येणारे 2 ते 3 दिवस मात्र शुभफलदायी राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. जिथे असणारा राहू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या शुक्र बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. तृतीयातल्या गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तृतीयातला रवी आणि तृतीयातला मंगळ आणि पंचमातला रवी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं अजिबात करू नका. ते कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असे कामं अजिबात करू नका. खास करून तुमच्यावर चीटिंग किंवा फसवलं जाणं अशा प्रकारचे अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे नातेसंबंध व्यवस्थित राहतील. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय मात्र घेऊ नका. येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी राहतील. फिरणं वगैरे जे असेल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहते. कामं सहजपणे पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसात संभव होतील. एकंदरीत आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 26 जुलै 2024 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.